नमस्कार, स्वागत आहे तुमचं दिशा's रेसिपीमध्ये। आज आपण वांग्याचं भरीत रेसिपी बघणार आहोत। खूप छान रेसिपी आहे। तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा। त्यासाठी मी वांगे घेतलेले आहे, हिरवी मिरची घेतलेली आहे, लसूण आणि तेल घेतलेलं आहे। आता सर्व वांग्यांना आपल्याला तेल लावून घ्यायचं आहे, म्हणजे वांगे भाजून झाले की आपलं वांग्याची साल आहे ना ती पटकन निघते। आणि आता काड्यांवरती वांगे भाजायचे आहे। त्यासाठी मी खाली काड्या ठेवलेल्या आहे, त्यावर स्टँड ठेवलेला आहे आणि स्टँडवरती वांगे ठेवायचे, त्यावर परत काड्या टाकायच्या आणि वांगे व्यवस्थित असे भाजून घ्यायचे आहे। दोघं साईडने काड्यांवरती वांगे पटकन भाजले जातात। आता त्याच गरम कोळसा होता, त्यावरच मी मिरच्या भाजून घेणार आहे, कारण कोळशावरची मिरची आणि लसूण भाजून घेतलं ना की छान ठेचायला सुद्धा चव येते आणि भरीत सुद्धा छान लागते। आता लसूणसुद्धा मी कोळशांवर सालसकट टाकलेला आहे। आता मिरचीचं देठ काढून घ्यायचे आणि लसूणची सुद्धा साल काढून घ्यायची आणि ते सुद्धा लसूण यावरच टाकून घ्यायचं आणि मिरची लसूण व्यवस्थित ठेचून घ्यायचं आहे। छान अशी बडगी घ्यायची, त्यामध्ये ठेचून घ्यायचं, म्हणजे ठेचा करून घ्यायचा आहे। आता छान असं जास्त बारीक करायचं नाही, थोडं जाडसरच ठेवायचं आहे। त्यासाठी थोडंसं असं बारीक करून घ्या आणि बघा अशा प्रकारे ठेचा तयार झालेला आहे। आणि आता वांगेसुद्धा थोडे थंड झालेले आहे आणि तुम्ही साल बघू शकतात किती व्यवस्थित आणि पटकन निघते। वांगे भाजताना तुम्ही नेहमी तेल लावा, म्हणजे साल आहे ना अशी व्यवस्थित निघते। आता वांग्याची साल काढून झालेली आहे आणि आता भाजलेल्या वांग्यांना बघा तेल किती होतं। आता ते तेल बाजूला राहू द्यायचं। सर्वात आधी आपल्याला वांगे ठेचून घ्यायचे आहे। छान असे वांगे बारीक ठेचून घ्या। आता वांगे ठेचताना ते तेल बाजूला ठेवलेलं आहे, ते तेल टाकू नका, नाहीतर ते तेल उडते। त्यासाठी सर्वात आधी वांगे छान बारीक करून घ्या। नंतर यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आहे। आता चवीनुसार मीठ आपल्याला या स्टेजलाच टाकायचं आहे, म्हणजे भरीतमध्ये ते मीठ व्यवस्थित मिक्स होते। आणि ते तेल बाजूला काढून ठेवलेलं होतं, ते तेल आपल्याला गाळून टाकायचं आहे। बघा अशा प्रकारे गाळून झाल्यावर नंतर चमच्याने छान मिक्स करून घ्यायचं। आता गाळून यासाठी टाकायचं की ते थोडं काळपट असतं, ते बाजूला निघून जातं, त्यासाठी ते तेल गाळून टाका। आणि आता कांद्याची पात आणि कोथिंबीर मी व्यवस्थित धुवून घेतलेलं आहे आणि बारीक चिरून घेतलेलं आहे। आता भरीसाठी फोडणी द्यायची आहे, त्यासाठी गॅसवर कढई ठेवायची, त्यात तेल टाकायचं। तेल तापलं की त्यामध्ये शेंगदाणे टाकायचे आहे। शेंगदाणे आपल्याला तळून घ्यायचे आहे, छान असे खरपूस तळून घ्यायचे। आता तुम्हाला हे शेंगदाणे बाजूला काढायचे असतील तर काढू शकता आणि तुम्हाला शेंगदाणे भरीतमध्ये टाकायचे असेल तर तुम्ही तसेच राहू द्या आणि त्यावरच पात टाकून घ्यायची। आता इथं मी शेंगदाणे बाजूला काढून घेतलेले आहे। आता त्याच तेलामध्ये जिरं मोहरी टाकायची आणि बारीक चिरलेली पात टाकून घ्यायची आहे। कांद्याची पात सर्व टाकून घ्यायची, छान अशी मिक्स करायची आणि वाफेवरच पात लवकर होऊन जाते, त्यासाठी पात छान झालेली आहे। आता यामध्येच आपल्याला खिसलेलं खोबरं आणि आलं खिसून टाकायचं आहे आणि ते 2 मिनिटासाठी होऊ द्यायचं आणि नंतर आपल्याला बारीक केलेले वांगे टाकून घ्यायचे आहे। अशा प्रकारे सर्व बारीक केलेले वांगे टाकून घ्यायचे आणि नंतर आपल्याला मिक्स करायचे, जास्त मिक्स करायचे नाही। आणि नंतर आपल्याला त्यामध्ये बारीक चिरलेला कोथिंबीर टाकून घ्यायचा आहे। आता यामध्ये आपण स्टार्टिंगलाच मीठ टाकलेलं होतं, त्यासाठी आता काहीच टाकायची गरज नाही आहे। आणि आता अशा प्रकारे छान अलगदपणे मिक्स करायचं, जास्त भरीत करताना ते मिक्स करू नका। आणि आता तुम्हाला शेंगदाणे आता यामध्ये टाकायचे असेल तर तुम्ही टाकू शकतात, पण काही काही ठिकाणी शेंगदाणे आवडत नाही, त्यासाठी शेंगदाण्याची बाजूला काढून घ्यायचे आणि ज्यांना हवे असले त्यांना शेंगदाणे भरतामध्ये असे टाकून द्या, नाहीतर तुम्ही भरीत करताना शेंगदाणे टाकले तरीसुद्धा चालेल। अशा प्रकारे भरीत खूप छान होते आणि खूप सिंपल भरीत रेसिपी आहे। तुम्ही एकदा ही रेसिपी नक्की ट्राय करा। आता भरीतसोबत तुम्ही मिक्स पिठाच्या पुऱ्या करू शकतात किंवा बाजरीची भाकर तर खूप छान लागते। आता सोबतच मी गोड दही, भजे, लिंबू आणि मुळा आणि गाजर ठेवलेला आहे। खूप छान ताट तयार झालेलं आहे। खूप छान आणि सिंपल रेसिपी आहे। तुम्ही एकदा ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा। कशी वाटली तुम्हाला वांग्याचं भरीत रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।